लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बघा आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ दिलता लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत दिल्लीमध्ये काय केलेलं आहे वगैरे नवीन तिथे योजना चालू झालेली आहे। पण आता सध्या थोड्या वेळापूर्वी लगेचच एक अपडेट आली, अदरवाईज मी हा व्हिडिओ पण बनवला नसता। पण त्या याच्यामध्ये म्हणजे त्या अपडेटमध्ये अत्यंत खूप महत्त्वाची गोष्ट ही होती की मुख्यमंत्री साहेब स्वतः मीडियाशी आता थोड्या वेळापूर्वी बोलले देवेंद्र फडणवीस साहेब, आणि त्यांनी स्पष्ट केलं की येत्या 7-8 दिवसामध्ये आम्ही लाडकी बहीण या योजनेचं 6व्या हप्त्याचं वितरण करणार आहोत। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा। कारण की मुख्यमंत्र्यांच्या तोंडाने स्वतः जर त्यांनी जर स्पष्ट केलं असेल की आम्ही येणाऱ्या 7 ते 8 दिवसाच्या आत आम्ही लाडक्या बहीण या योजनेचं वितरण करणार आहोत, म्हणजेच विशेषतः करून 6व्या हप्त्याचं, तर ते मीडियाशी काय बोलले मी तर तुम्हाला ऐकू घालणारच आहे। पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की अशा प्रकारचं जे 6व्या हप्त्याच्या बाबतीत आपल्याला एक त्याला म्हणूयात की एकदम कन्स्ट्रक्टिव्ह जी काही अपडेट आहे तर ती याप्रमाणे आपल्याला पुढे आलेली आहे। आणि माझ्या माहितीस्तव लक्षात ठेवा की हीच अपडेट जर तुम्हाला 2 दिवसांनी दिली असती, उद्या दिली असती, काही फायदा नाही। तुम्हाला ही अपडेट या वेळेवरच देणं अत्यंत गरजेचं मला वाटलं, त्यामुळे मी पटकन, कारण की बऱ्याचशा माता भगिनी आतुरतेने वाट पाहत आहेत की अधिवेशन संपलं, अधिवेशन संपल्याच्या नंतर देऊ म्हणजे एक्झॅक्टली किती। पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं ना, काय सांगितलं की पुढील 7 ते 8 दिवसाच्या आत आम्ही जे आहे लाडक्या बहिणीच्या जे 6व्या हप्त्याचं वितरण, म्हणजेच काय याच आठवड्यामध्ये, कारण 31 तारखेपर्यंत आहे हा आठवडा, तेही लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणजे 31 तारखेपर्यंत हा महिना आहे, हेही लक्षात ठेवायला पाहिजे। आणि मुख्यमंत्री काय बोलले एकदा आपण तुम्हाला ऐकवतो, त्याच्यानंतर बघा तुम्हाला कुठलाच डाऊट राहणार नाही। आज स्वतः मुख्यमंत्री हे मीडियाशी थोड्या वेळापूर्वी बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचं वितरण तुम्हाला पुढील 6 ते 7 दिवसामध्ये जे आहे 7-8 दिवसामध्येच वितरित करणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट मला खूपच महत्त्वाची वाटली, त्यामुळे मी परत तुम्हाला जे आहे या प्रकारची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा आता मुख्यमंत्री साहेब काय म्हणाले एकदा आपण ऐकूयात, म्हणजे तुम्हाला एकदा थोडी क्लॅरिटी येईल बघा या गोष्टींवर। बघा एक जस्ट वेट। आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊ। परत ऐका काय म्हणाले एकदा व्यवस्थित ऐका। मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊ। हे बघा ही अपडेट ही इतकी महत्त्वाची आहे, लाडकी बहीण या योजनेसाठी खूप महत्त्वाची आहे। कारण की पुढील त्यांनी जे सांगितलेलं आहे की पुढील काही दिवसामध्येच क्लिअर, म्हणजे बघा पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये, म्हणजे याच महिन्याच्याच शेवटी, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्येच जे आहे लाडक्या बहिणीचं वितरण जे आहे स्वतः मुख्यमंत्री साहेब याबद्दल बोललेले आहेत। त्यामुळे आता माझ्या मते जे आहे डोक्याला ताण गेला की आता 6व्या हप्त्याचं वितरण हे निश्चित एका डेटपर्यंत पोहोचलेलं आहे। राहिला मुद्दा बरेचसे काही असे रतीमहारथी पण आपल्या चॅनलला कदाचित कमेंट्सला, चुकीच्या चॅनलला ते आलेले आहेत आणि कमेंट्स त्यांना वाटेल तशा पद्धतीने कमेंट्स करतात। तर चुकूनही अशा कमेंट्स करू नका, योग्य चॅनल धुंडा आणि तिथे जे आहे तशा प्रकारच्या जे आहे तुम्ही कमेंट्स करायचे। कारण या चॅनलला अगदी प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचं, लक्षात ठेवा, थोडंही मनामध्ये काही संकोच न ठेवता मी स्पष्ट बोलतो आणि तुम्हाला एकदम प्रामाणिक जे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो। जे लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात तर उगाच लक्षात ठेवा, तुम्ही व्यक्त होण्यापेक्षा तुम्ही ज्या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे त्या ठिकाणी व्यक्त व्हा, चुकीच्या ठिकाणी व्यक्त होऊ नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, कारण अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे, क्लिअर, म्हणजे कुठेही जा कुठल्याही क्षेत्रामध्ये, पण तरीही तुर्तास त्यांना आपण निग्लेक्ट करूयात। पण स्वतःला जास्त म्हणजे खूप मोठं समजू नका निगेटिव्ह कमेंट करण्यामध्ये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखादा कोणी व्यक्ती प्रामाणिकपणे जर माहिती देत असेल तर अशा व्यक्तीला सपोर्ट करा, न की निगेटिव्ह कमेंट करायच्या, ठीक आहे। सर्वात म्हणजे अशा खूप कमेंट्स असतात, खूप कमी कमेंट्स असतात आपल्या चॅनलला निगेटिव्ह कमेंट, पण शक्यतो त्याही टाळा। कारण की मी अगदी तुम्हाला पहिल्या दिवसापासून कुठल्याही प्रकारची, लक्षात ठेवा, फेक न्यूज किंवा चुकीची बातमी किंवा लेस ओढून चढून सांगत नाही। पण सर्वात महत्त्वाचं की बऱ्याचशा अशा माता भगिनी पण मी पहिल्या टप्प्यापासून की त्यांना वाटतं आता भेटणार नाहीत पैसे, पण त्यामुळे त्याचा नाद सोडतात, डीबीटी करीत नाही आणि ऐन वेळेस त्यांना नुकसान होतं। तर अशा माता भगिनींचं मनोधैर्य खचू द्यायचं नाही, तशा माता भगिनींना आपण सांगायचं। आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला वेळ असेल तरच व्हिडिओ पाहा, अदरवाईज व्हिडिओ नाही पाहिला तरीही दीपक सरला कसलंही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं निशंकच नाही। वेळ भेटला तरच व्हिडिओ पाहू वाटला, कामाचा असेल त्याच वेळेस पाहा, असं कोण म्हणणार तुम्हाला? कोणी म्हणणार नाही, पण एकदम प्रामाणिकपणे तेही सांगतोय, क्लिअर। त्यामुळे आता तुम्हाला सर्व गोष्टींची उत्तरे मिळाली असतील। असो, आजचा हा छोटासा व्हिडिओ खूप आपल्यासाठी खुशखबरीसाठी आहे, म्हणजे खुशखबर देणार आहे आणि आपल्यासाठी आनंदाचा आहे। कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की पुढील 7 ते 8 दिवसामध्ये
आपल्याला लाडकी बहीण या योजनेचं वितरण जे आहे आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल पटपट डीबीटी वगैरे करून घ्या. कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला त्याचं मी उत्तर देईल. ठीक आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. लक्षात ठेवा अपडेट खूप महत्त्वाची होती, त्यामुळे मी हा खास करून व्हिडिओ बनवला, अदरवाईज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन नव्हतं. ठीक आहे. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.